जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती नंदुरबार दौऱ्यावर असून 3 दिवसात अनुसूचित जाती कल्याण समितीने अनेक विभागांचा आढावा घेतला असून आदिवासी बांधवांना मिळालेली आरक्षण, नोकरी, योजना या सर्वांचा आढावा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष दौलत दरोडा यांनी घेतला आहे। विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष दौलत दरोडा यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भेटी दिल्यात शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनेचा आढावा घेतलेला आहे। जिल्ह्यातील काही ठिकाणी कामांमध्ये अनियमितता आढळून आली आहे। अक्कलकोवा धडगाव या ठिकाणी दळणवळणाच्या सोयी नाही आहेत, त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात। या योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभारला जाणार, तर काही ठिकाणी वीज पोचलेली नाही आहे, त्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत। आश्रमशाळा विद्यार्थी मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि गृहपाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। विद्यार्थीचा मृत्यू होणे हे दुर्दैवी घटना आहे, याबाबत योग्य ते चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। महाराष्ट्र विधानमंडळाची समिती प्रमुख म्हणून महाराष्ट्र विधानमंडळाची समिती ही 4 दिवस निश्चितपणे नंदुरबार दौऱ्यावर आली होती। आम्ही पहिल्या दिवशी सर्व विभागांचा आढावा या ठिकाणी घेतला। आमच्या आदिवासी बांधवांमध्ये त्यांना मिळालेली योजना, त्यांना मिळालेले आरक्षण, त्यांना मिळालेल्या नोकऱ्या, त्यांना मिळालेली बढती, या सर्वांचा आढावा मी या ठिकाणी घेतला। काल संपूर्ण 2 युनिट करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न केला। ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी शासनाने जो काही खर्च केलेला आहे तो त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचला आहे किंवा नाही याची सुद्धा आम्ही माहिती घेतली। आणि अनियमित झाले असेल तर आज आम्ही सर्व विभागाची या ठिकाणी मीटिंग घेतली आणि सर्व विभागाची मीटिंग घेतल्यानंतर सकारात्मक प्रशासनाने आम्हाला सकारात्मक या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। आमचा महत्त्वाचा मुद्दा होता की या ठिकाणी आमच्या पेशा भरतीतील जी मुलं आहेत त्या मुलांना प्राधान्याने नोकरीमध्ये समाविष्ट करा, त्यांना पदोन्नती अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। अनियमितता झालेला आहे की काही आमचं युनिट गेलं, त्या युनिटमध्ये 5 फुटाचं पलंग आणि 6 फुटाची गादी असं आमच्या निदर्शनास आलं, त्यासुद्धा आम्ही सूचना दिल्या। तो पुरवठा आम्ही त्या ठिकाणी थांबवला। असं जर अनियमित झाले असेल तर आम्ही तशा शासनाला आम्ही आमच्या समितीमार्फत सूचना देऊ, काय विनंती करू। फक्त इमारत किंवा वसतिगृहाची इमारत हे बघण्यासाठी आलो। आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, आमच्या मुलाची शैक्षणिक प्रगती व्हावी याच्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने सूचना दिल्या। घटना ही दुर्दैवी आहे। त्या ठिकाणचा मुख्याध्यापक, त्या ठिकाणचं गृहपाल यांना पोलीस विभागाने ताब्यात घेतलेलं आहे। आम्ही सुद्धा त्याच्या घरी गेलो। आदिवासी विभागाच्या मार्फत आम्ही 2 लाखाचा धनादेश त्यांना सुपूर्द केला। आम्ही आमच्या कमिटीमार्फत सुद्धा पूर्ण फुलाची पाकळी त्यांना मदत या ठिकाणी केलेली आहे आणि त्या झालेल्या मृत्यूची चौकशी निष्पक्षपणे व्हावी म्हणून आम्ही SP-ने सुद्धा सूचना दिलेल्या आहे। धडगाव या भागामध्ये गेलो, त्या ठिकाणी दळणवळणाच्या सोयी नाहीत, परंतु महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना, मग त्यामध्ये आता नवीन चालेल पानन योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजनेच्या मार्फत त्या खेड्यापाड्यांना दळणवळणाची सोय कशी होईल याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। काही गावांना लाईट नाही, त्यासुद्धा MEC बिल आम्ही निदर्शन आणून दिलेलं आहे। काही काना लाईट मिळालेली आहे, काही काना लाईट मिळाली नाही।
निधीची आपण होतं किंवा नाही त्या ठिकाणी साईटवर व्हिजिट केल्याशिवाय किंवा क्रॉस कनेक्शन केल्याशिवाय हे निदर्शन येत नाही. सेवक हे आमचे काही आमचे जे संवर्ग 9 मध्ये मोडतात त्या आरोग्य सेवकांना आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुद्धा तशा प्रशासनाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि आमचे सहकारी मित्र माननीय राजेश पाडवी यांनी स्वतः माननीय आरोग्यमंत्री यांना दूरध्वनीवरून कळवलं आणि त्यांनी आरोग्याविषयी येत्या सोमवारी मीटिंग मुंबईला लावली.